विनायक गिरी, योगेश मैंद, बाळासाहेब पाटील, हर्षल पाटील, विराज चोडणकर, प्रवीण फोंडे, ज्योत्स्ना साने यांचा प्रश्न आहे. आपण काम कमी आणि स्टंटबाजी जास्त करता. आपण कामासाठी कमी, कंट्रोवर्सीसाठी जास्त प्रसिद्ध आहात. शिवाय आपले कोणाशीच कसे पटत नाही असे कसे घडते? बोलबच्चन, मीडिया ऑफिसर असेही आपणास म्हटले आहे. आपल्याला नागपूरमध्ये काम करण्यासाठी पाठवले आहे की कोणत्या विशिष्ट पक्षाची सुपारी घेऊन पाठवले आहे? ज्या वस्त्यांमध्ये संशयित रुग्ण आहे तेथे एकदा तरी जाऊन आपण आलात का? नागपूर मनपा कर्मचाऱ्यांची तपासणी केली आहे का? विनायक गिरी यांनी आपल्याला हुकुमशहा अधिकारी असे सुद्धा म्हटलेले आहे. तर याबद्दल आपले म्हणणे काय आहे? बरं झालं हे आपण प्रश्न विचारला, कारण हा काही जणांच्या मनात निश्चित हा प्रश्न आहे. मी मीडियासाठी काम करतो किंवा फक्त मीडियाला दाखवण्यासाठी स्टंटबाजी करतो, कर्मचाऱ्यांची काळजी घेत नाही, काम न करता फ्लॅशी करतो, मी हुकुमशहा आहे, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट आले त्या ठिकाणी एरियामध्ये कधी गेलात का, हे प्रश्न आपण जर पूर्ण माहिती घेऊन विचारले असते तर मला जास्त आनंद झाला असता. IQ माहितीवरती इनकम्प्लीट इन्फॉर्मेशनच्या आधारे वास्तव जाणून न देता आपण प्रश्न विचारलेला नाही, हे त्याचं उत्तर प्रश्नातच दडलेलं आहे. तरी पण ज्यांना ज्यांना या बाबतीत माझ्या बाबतीत शंका आहे त्यांचं निराकरण करण्यासाठी हे मी उत्तर देत आहे. आणि उत्तर फक्त तुम्ही ते आता फेसबुक लाईव्हमधून ऐकतायत म्हणून नव्हे, तर आपण कधीही कोणत्याही वेळेस माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्याशी चर्चा करून सुद्धा जाणून घेऊ शकता. आई वुड बी हैप्पी टू एक्सप्लेन एवरीथिंग. आप ग्राउंड रियलिटी भी देख लीजिए. पहिला प्रश्न आपला जो आहे स्टंटबाजी. गेल्या 3 महिन्यामध्ये कोणता स्टंट मी केलेला आहे किंवा माझ्या आत्ताच्या 14-15 वर्षाच्या करिअरमध्ये मी कोणता स्टंट केला आहे हे मला दाखवून दिलं तर खूप आनंद होईल. स्टंट फक्त हवेत करायचा असतो, त्यांनी रिझल्ट कधीच येत नसतात. मी जर स्टंटबाजी केली असती तर रिझल्ट आले नसते. मी जर स्टंटबाजी केली असती तर मला वारंवार ज्या ज्या ठिकाणी आपण प्रयत्न केले त्या त्या ठिकाणी सहकार्य भेटलं नसतं. नागरिकांचं असेल, पदाधिकाऱ्यांचं असेल, काही लोक डेफिनेटली माझ्या विरुद्ध असतील, 100% लोक माझ्या विरुद्ध आहे असं माझं कधीच म्हणणं नाही आहे. आणि विशेष करून मी कुणालाही, एका व्यक्तीला, एका इन्स्टिट्यूशनला, एका पार्टीला, एका संस्थेला सॅटिस्फाय करण्यासाठी काम करत नाही किंवा कुणाच्या विरुद्ध म्हणून मी काम करत नाही. माझी जी भूमिका आहे ती गव्हर्नमेंटच्या निर्देशानुसार, शासन निर्देशानुसार, पब्लिक इंटरेस्टमध्ये जो रोल आहे तो निभावणं ही माझी भूमिका आहे. म्हणून त्या दृष्टीनं आत्तापर्यंत 14-15 वर्षाच्या करिअरमध्ये तेच करत आलेलो आहे आणि इथून पुढेही तसंच काम राहील. स्टंटबाजीमध्ये रिझल्ट येत नसतात. स्टंटबाजी जर केली असती तर कदाचित आकडेवारी जर आपण बघितली, आणि ही माझी आकडेवारी नाही, परत म्हणा तुम्ही स्वतः पुशारकी मारता, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं त्यांची RRT भारतातल्या वेगवेगळ्या शहरात आणि भारतातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पाठवली होती. त्यांचा रिपोर्ट आहे, तुम्हाला पाहिजे तर आत्ता मी दाखवू शकतो, नंतर आलं तुम्हाला पूर्ण डिटेल पण दाखवेल. तो पेपरमध्ये पब्लिश पण झालेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रिपोर्ट पाठवला, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. काय म्हणतो हा रिपोर्ट की NMC हॅज टेकन सम इनोव्हेटिव्ह मेजर्स अँड प्रोएक्टिव्ह अप्रोच. त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, मास क्वारंटीन ऑफ मोमीनपुरा, सतरंजीपुरा, गड्डी गोदाम, त्याचबरोबर केअर ऑफ एल्डरली, अर्ली आयडेंटिफिकेशन, अर्ली ट्रॅकिंग, अर्ली आयसोलेशन अँड अर्ली ट्रीटमेंट हॅज लेड टू लेसर डेथ्स. आणि अर्ली आयसोलेशन हॅज ब्रोकन सक्सेसफुली द चेन ऑफ ट्रान्समिशन. हे तुकाराम मुंडे नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची RRT बोलते. ते AIIMSचे डॉक्टर आहेत, ना नागपूरमधले, ना मी अपॉइंट केलेले, ना मला रिपोर्टिंग असलेले. मी स्टंटबाजी करतोय तर त्यांनी ग्राउंडवर येऊन रिपोर्ट दिलेले आहेत. मग ती टीम स्टंटबाजी करते. 2% कमी डेथ रेट स्टंटबाजी आहे. इन्फेक्शस रेट 8%च्या आसपास आहे.
डबलिंग रेट महाराष्ट्रामध्ये इंडियाचा जो बघितला, महाराष्ट्र बघा, बाकी कॉर्पोरेशन बघा, 25 मार्चचा डबलिंग रेट नागपूरचा, म्हणजे ज्या दिवसामध्ये जेवढे पेशंट ॲड आहेत तितके डबल होण्यासाठी लागणारा वेळ 49 डेज आहे. भारताच्या 1 लाख लोकसंख्येपेक्षा, 10 लाख लोकसंख्येपेक्षा कोणत्याही शहराची कंपॅरिझन करा, उत्तर आपल्याला भेटेल. मी सांगण्याची गरज नाही आहे. लेट अस स्पीक फॅक्ट्स, नॉट कॅसल इन द एअर. अँड आय एम नॉट वन ऑफ दोज who would like to make stunts and castle in the air. I work on the ground. आता राहिला प्रश्न आपला, त्या एरियात गेलात का? कृपया आपल्या माहितीसाठी सांगतो, ज्या दिवशी लॉकडाऊन झालं त्या दिवशी फील्डवरती जाऊन मोमीनपुरा भागामधले सुद्धा दुकानं बंद करून, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून लॉकडाऊन इम्प्लिमेंट करणारा अधिकाऱ्यापैकी मी एक होतो. कदाचित आपण बघितलं असेल, ऐकलं असेल, नसेल तर परत सांगतो. दिस इज अ डॉक्युमेंटेड पब्लिक डोमेनमध्ये, हे काही प्रायव्हेट नाही आहे. दररोज 11 मार्चपासून आजपर्यंत सकाळी 8, 8:30 ते 11, 11:30 शहराच्या विविध भागात, इन्क्लुडिंग कंटेनमेंट झोन, मग सतरंजीपुरा असेल, मोमीनपुरा असेल, गड्डी गोदाम असेल, कोणत्याही भागात मी स्वतः फिरतो, फक्त अधिकारी नाही. शहरातले वेगवेगळे दुकानं, मटण दुकान असेल, चिकन असेल, रस्त्यावरचे असतील, त्या ठिकाणी स्वतः फिरून बंद करतो. माझे कर्मचारी रस्त्यावरती स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचा नाला साफसफाई करताना तिथं जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यापासून चुकीचं होत असेल तर त्यांना सांगण्यापर्यंत, त्यांचं अप्रिशिएशन करण्यापर्यंत मी स्वतः करत आलेलो आहे. आणि हे मी कोरोनाच्या काळातल्या गोष्टी बोलतोय, त्याच्या अगोदर त्याचं बोलतच नाही. ही सगळी स्टंटबाजी. शहर पूर्ण स्वच्छ झालं, हे पण स्टंटबाजी. आपल्याला कदाचित माहीत नसेल तर आपल्या माहितीसाठी सांगतो. आणि फक्त कोरोनाच्याच बाबतीत काम चाललं असं नाही आहे, नॉन कोरोनाच्या बाबतीत सुद्धा खूप काम चाललेलं आहे. उदाहरण म्हणून गेल्या वर्षी जानेवारीपासून मे एंडपर्यंत H1N1 म्हणून किती बाधित झाले होते नागपूरमधले रुग्ण ते बघा. त्याच्यामुळे डेथ किती झाल्या होत्या ते बघा. आणि यावर्षी त्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये गेल्या वर्षीच्या दृष्टीने किती झालं बघा. आज फक्त 2 पॉझिटिव्ह केसेस आत्तापर्यंत सापडल्या H1N1 प्लस, डेथ एकही नाही. गेल्या वर्षी इट वॉज अराउंड 250+. ही स्टंटबाजीच. गेल्या वर्षीचा आकडा पण मी आता चेंज केला असेल तुम्ही म्हणाल, यावर्षीचा आकडा पण चुकीचा असेल हे म्हणाल. हे हेल्थ इन्स्टिट्यूशनचे रिपोर्ट आहेत. हे रिपोर्ट तुकाराम मुंडे तयार करत नाहीत. हे आकडेवारी तुकाराम मुंडे तयार करत नाही. पॉझिटिव्ह केसेस आल्या ह्या लॅब तयार करतात, याची ट्रीटमेंट मेडिकल कॉलेजेस करतं, याचं कंटेनमेंट क्वारंटाईन टीम नागपूर महानगरपालिकेची ती तयार करते. आणि याचं वॉच गव्हर्नमेंट ऑफ इंडियापासून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रापर्यंत आहे. नाग नदी, नागपूर शहराचं वैभव, दरवर्षी साफसफाई होते. यावर्षी आम्ही फक्त साफसफाई केली नाही, ही नदी पुनर्जीवित केली. आपण जर नागपूरमध्ये राहत असाल तर कृपा करून नाग नदी, पिली नदी आणि पोरा नदीमध्ये जाऊन बघा आज ती परिस्थिती नदीची काय आहे ते. नागपूर शहरामध्ये येऊन बघा, रस्ते साफ झाले आहेत का, तिथेही नौटंकी केली आहे. गार्डन जाऊन बघा आणि कोरोनाच्या अगोदरचेही बघा. नवीन 1 पैसा खर्च न करता ग्रीन झाले, फ्लावर्स आले, स्वच्छता वाढली, लाईट. ह्या नागरिकांच्या रिॲक्शन आहेत, तुकाराम मुंडेच्या नाही. स्टंटबाजी कदाचित तुम्हाला करता येत असेल, मला नाही. मला ॲक्टिंग करता येत नाही, मला ॲक्शन घेता येते. ती कामाच्या बाबतीत असेल, चुकीचं काम करत असेल त्याच्या विरुद्ध असेल, बरोबर असेल त्याच्या पाठीमागे राहण्याचं असेल, योग्य ते डिसिजन घेण्याची ती धमक सर्वांमध्ये असते, ती माझ्यात पण आहे. स्टंटबाजी हा माझा स्वभाव नाही, ना स्थायी भाव नाही. माझा स्वभाव हा प्रामाणिकपणे जेवढ्या चांगल्या प्रकारे लोकांसाठी आवश्यक ते काम करणं आवश्यक आहे ते मी करत आलो आहे, करत राहणार. आणि जिथं जिथं त्रुटी वाटतील त्या इम्प्रूव्ह करत पुढे जाणार. आता राहिला माझ्या मते शेवटचा त्याच्यातला एक जो भाग होता हुकुमशाही. मला वाटतं हा काही इथलाच मला याच्यावरती चहा झालेला आतापर्यंत असं नाही आहे. अनेक ठिकाणी याच्यावर माझ्याविषयी हुकुमशहा म्हटलेला आहे. मला मुळामध्ये हे जाणून घ्यायचं आहे की हुकुमशहा म्हणजे नेमकं काय, हुकुमशहा कुणाला म्हणायचं असतं. आपण कृपया डिक्शनरी बघा, तुकाराम मुंडे इंटरप्रिटेशन करता सोडून द्या. हुकुमशहा म्हणजे असा माणूस, असा व्यक्ती जो ज्याचं बिहेवियर, ज्याचं वागणं
हे कोणत्याही कायद्याला धरून नसतं. रूल ऑफ लॉ तो मान्य करत नाही. वाटतं स्वतःच्या बेनिफिटसाठी वाटणारे डिसिजन, मग ते नागरिकांच्या विरुद्ध असले तरीही घेणारा व्यक्ती म्हणजे हुकुमशहा. हीच डेफिनेशन असेल मला जी मी वाचलेलं आहे. मी जेवढा काय अभ्यास केलेला आहे मराठीमधले ही डेफिनेशन आहे, इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे एवढंच आहे. मग मला आता जाणून घ्यायचं आहे की तुकाराम मुंडे हुकुमशहा म्हणजे काय. तर कायद्याचं पालन करतात आणि पालन करून घेतात म्हणून मी हुकुमशहा आहे. लोकांचं हित कशाचं आहे, पब्लिक इंटरेस्ट कोणता आहे त्याला प्राधान्य देतात, फक्त इंडिव्हिज्युअल इंटरेस्टला प्राधान्य देत नाही म्हणून मी हुकुमशहा आहे. स्वतःच्या बेनिफिटसाठी काही न करता जे ॲज अ पब्लिक सर्वंट, सिव्हिल सर्वंट अपेक्षित आहे की पब्लिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचा ॲज पर द लॉ, ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन, तो करतोय म्हणून मी हुकुमशहा आहे. आपण ज्यावेळेस काम करतो ज्यावेळेस कमीत कमी फायनान्शियल नॉर्म्स, प्रुडन्स म्हणतो, कॅनॉन्स ऑफ फायनान्शियल प्रॉपर्टी, ते पालन करू, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त काम कसं करून घेता येईल, क्वालिटी कसं करता येईल, हे म्हणजे हुकुमशहा आहे. टेंडर ज्यावेळेस अबोव जात असतात त्याच्याऐवजी ते बिलो यायला लागले म्हणजे हुकुमशाही आहे का. ज्यांची कुणाची मोनोपॉली होती त्यांचा इंटरेस्ट जपला जात होता, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम होतं, आज त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम होत नाही म्हणून त्यांची मोनोपॉली ब्रेक झाली म्हणून मी हुकुमशहा झालो. त्याच्यामुळे ज्यांनी माझ्यावरती हा आरोप करायचे त्यांनी हे विचार केला पाहिजे हुकुमशाही पद्धत म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत आणि त्या कॅरेक्टरमधलं कोणतं कॅरेक्टर माझ्यामध्ये आहे हे जर मला समजून सांगितलं आणि माझ्या समोर येऊन डिस्कस करावं की कोणत्या बाबतीत हुकुमशाही पद्धतीने मला आवडेल आणि ते प्रूव्ह करून द्या की तुम्ही हे हुकुमशाही पद्धतीने वागलात, माझं बिहेवियर चेंज करेल. पण ते तर आपण करू शकत नाही. कोरोनाचं वॉर चालू असताना, महामारी चालू असताना अनेक लोक रस्त्यावरती भीक मागणारे असतील, होमलेस असतील, त्यांना जेवणाचा प्रश्न होता. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहेत यांच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. आपल्याला माहितीसाठी सांगतो, 15 लाखपेक्षा जास्त जेवण डेली 50,000पेक्षा जास्त व्यक्तींना नागपूरमधल्या जवळजवळ 45 ते 50 NGOच्या माध्यमातून मनपाच्या कोऑर्डिनेशनने हे 2-2.5 महिने सातत्यानं चालू आहे. ही हुकुमशाही आहे. याच्यामध्ये शासनाने पैसे दिलेले आहेत, पण आवश्यक असेल त्यावेळेस मी डेफिनेटली वापरेल. आज जर मला NGO, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन, फिलॉन्थ्रपिस्ट, इंडिव्हिज्युअल ही मदत करत आहेत तर मला टेंडर करण्याची गरज का, आवश्यकता आहे नाही आहे. मग ही हुकुमशाही झाली. रस्त्यावर ते बेघर सर्वात मोठा प्रश्न, शेल्टर्स होम सर्वांनी दिले, जेवायला सर्वांनी दिलं. नागपूर महापालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत त्यांचे केस करता नाही केलं. NGOच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे नवीन कपडे दिले जे रस्त्यावरती भीक मागू होते त्यांना स्किल ट्रेनिंग दिलं. ही म्हणजे हुकुमशाही आहे, स्टंटबाजी आहे का मीडियासमोर जाण्यासाठी केलेलं आहे. हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण मी कायमस्वरूपी स्वतःला इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीनेच काम करत असतो. माझा आता कधीही क्लेम नाही आहे की मी पूर्णपणे परफेक्ट आहे. नो, आय एम नॉट परफेक्ट, बट आय एम ट्राईंग टू बी परफेक्ट. दिस मच इज फॉर शुअर ऑल द टाईम. आणि हे करत असताना पब्लिक इंटरेस्ट, लिगॅलिटी आणि मॉरॅलिटी मी कधी सोडत नाही, ती सोडणार पण नाही आहे. आणि म्हणून आवश्यक ते मेजर्स, आवश्यक त्या ठिकाणी जे कठोर असले तरी मी घेणार. याला कोणी जर हुकुमशाही म्हणत असेल तर बी इट हुकुमशाही. कठोर निर्णय म्हणजे हुकुमशाही नसते. पब्लिक इंटरेस्ट जपणं म्हणजे हुकुमशाही नसते. रूल ऑफ लॉ फॉलो करणं म्हणजे हुकुमशाही नसते. पब्लिक इंटरेस्टचं काम करत असताना आवश्यक ते मेजर्स घेणं म्हणजे हुकुमशाही नसते. राहिला प्रश्न मीडियाचा. आपल्याला जर माहीत नसेल तर मी 28 जानेवारीला जॉईन झालो होतो. जोपर्यंत कोरोनाची केस आली नाही तोपर्यंत नागपूरमध्ये मीडियाशी मी बोललो पण नव्हतं. आपल्या माहितीच तो सांगतो. फेसबुक लाईव्ह मी कोरोना होण्याच्या अगोदर
कधीही केलेला नव्हता. दिस इज अ थर्ड फेसबुक लाईव्ह, दॅट टू इन ओनली कोरोना. कारण नागरिकांशी संवाद साधणं मला गरजेचं वाटतं, प्रॉपर माहिती तिथपर्यंत जाणं गरजेचं वाटतं, गायडन्स करणं मला गरजेचं वाटतं, ती डिमांड पण आहे म्हणून करतो. आपण मीडियावरती गप्पा मारल्याला चालत्या, वायफळ गप्पा मारायला चालतात, पण एक जबाबदार अधिकारी, एक जबाबदार पदाधिकारी यांनी फेसबुकवरती आपल्याशी संवाद साधला, काही काम केलं आणि ते मीडियावर आलं, तो त्याला तुम्ही मीडियाशाही स्टंटबाजी म्हणणार. राहिला प्रश्न क्रेडिट घेण्याचा. आत्तापर्यंतच्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये मी कधीही असं म्हटलं नाही की ही गोष्ट माझ्यामुळे झालेली आहे. नागपूर तर सोडूनच द्या, कधीच नाही. नागपूरमध्ये असताना हे फक्त माझ्यामुळे झालं हे कधीही म्हटलेलं नाही. माझे स्टेटमेंट मी रिपीट करतो, अजूनही आहेत, रेकॉर्डवरती आहेत, इथून पुढे येणार आहेत. जे काही कोरोनाची चूक झालेली असेल, अपयश आलेलं असेल, ते तुकाराम मुंडेचं आहे. जे यश आहे ते पूर्ण टीमचं आहे. त्या टीममध्ये आशा वर्कर पण आली, पोलीस कॉन्स्टेबल पण आला, स्वीपर पण आला, CP पण आले, जिल्हाधिकारी पण आले, विभागीय आयुक्त पण आले, पदाधिकारी पण आले, माझे हेल्थ ऑफिसर पण आले. टीमचं सक्सेस फेलियर असेल ते माझं आणि ती मी जबाबदारी घेतो. त्याच्यामुळं मला क्रेडिट घेण्यासाठी, स्टंटबाजी करण्यासाठी काम करण्याची हौस नाही, ती कधी मी केली नाही आहे, करणार पण नाही. आपल्याला अजूनही याच्याविषयी काही वाटत असेल तर पर्सनली या आणि मला दाखवून द्या की ह्या ठिकाणी आपण स्टंटबाजी करत आहात. यू आर मोर दॅन वेलकम. Next question is by Sachin Hawale. He's asking, many people are not aware of the exact process of sanitization for groceries and vegetables. So can you please guide about that? Sure. We need to understand three things. Regarding, I'll speak about vegetables. There are three categories: Cat 1, Cat 2 and Cat 3. Cat 1 is basically hard skin fruits. म्हणजे याच्या फ्रूट जे असतात, जो फ्रूट होता है उसकी स्किन जो हार्ड रहती है, जैसे कि एप्पल हो, बनाना हो, पम्पकिन हो, ये तरह की है. इसको क्या करना है, तो कौन सा भी फल हो, सब्जी हो, कुछ भी हो, वो यूज़ करने के पहले आपका हैंड वॉश पूरा तरीके से जैसा मैंने अभी पहले बताया उस तरीके से करना है. उसके बाद ये जो हार्ड स्किन वाले फ्रूट्स है उसको स्क्रब करना है. मराठीत त्याला घासणं म्हणतो आपण, ती घासणी एक असते, त्यांनी आपण घासतो त्याप्रमाणे करायचं आहे. त्याच्यानंतर ते धुण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा वापरायचा आणि त्याच्यामध्ये धुवायचे. हे केलं की कन्झम्पशनच्या अगोदर ह्या गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. हे हार्ड फ्रूट्सच्या म्हणजे हार्ड स्किन फ्रूटच्या बाबतीत बोलतो आहे. कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 जे आहेत ते एक टेंडर स्किन आणि लिफी व्हेजिटेबल अशा प्रकारची आहे. दोघांना ट्रीटमेंट एकाच प्रकारची आहे. जे टेंडर स्किन म्हणतो त्याला ग्रेप्स असतील, टोमॅटो असतील, गाजर असेल किंवा लिफी व्हेजिटेबल म्हणजे पालेभाज्या असतील, हे सगळं करताना काय करायचं आहे तर अर्धा कप जे आहे सॉल्ट घ्यायचे, टेबल सॉल्ट ज्याला म्हणून, प्लस 3 टेबलस्पून बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि याला 15 मिनिट म्हणजे हे याच्यामध्ये त्यांना धुवायचं आहे. हे करण्याच्या अगोदर 15 मिनटं भाजी जी आहे किंवा फ्रूट जे आहे ते पाण्यामध्ये 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं आहे. आणि ही भाजी ज्यावेळेस आणाल आपण त्यावेळेस प्लास्टिक असेल, बॅग असेल, याच्यातून काढून कमीत कमी अर्धा तास ते 1 तास तशी वेगळी ठेवायची. म्हणजे जे कॅरी बॅग असेल, कोणती कपड्याची असेल किंवा अदरवाईज पेपरमध्ये असेल, याच्यातून जर त्याला काही जर आलेलं असेल ते अर्धा तास जर ठेवलं, कारण हा जो व्हायरस आहे तो कोणत्याही सरफेसवर सर्वसाधारणपणे 8 मिनिटं ते 16-17 मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो. त्याच्यामुळे अर्धा तास ठेवलं तर जर त्याला लागलेलंच असेल तर पर्यायाने तो मरून जाईल आणि तो कॅरी होणार नाही. त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा आहे. अशा प्रकारचा आहे. सेम ग्रोसरीच्या बाबतीत आपल्याला यूज करायचं आहे. ग्रोसरी ज्या यूज करतो ते वेगळं करायचं आहे. ज्या ठिकाणी आपण धुवू शकतो ते व्यवस्थितपणे जोडायचं आहे. ज्या ठिकाणी आपण बेकिंग सोडाचा पण यूज करू शकतो. तर सॅनिटरी कंडिशन ठेवणे आणि क्लीन वॉटरमध्ये व्यवस्थितपणे 15 ते 20 मिनटं ठेवून त्याचं वॉश करणे, ही जर व्यवस्थित स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर पाळली तर मला वाटतं आपण बऱ्यापैकी काळजी घेतो. परंतु मार्केटमध्ये जाताना परत आपण सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क पाळणं, रेस्पिरेटरी जे प्रोटोकॉल्स आहेत ते पाळणं, कुणाच्याही टचमध्ये न येणं, ह्या गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागतील. घरी आलेल्या जसं मी सांगितलं पूर्णपणे हात व्यवस्थितपणे धुणे, कोणताही आपला बॉडीचा उघडा पार्ट राहिला असेल तो क्लीन करणे, हे सॅनिटाईज करणं हे निश्चित आवश्यक राहील. सर, राजेश रायकर आणि आशिष भोयर यांचा प्रश्न आहे. हळूहळू स्थिती
पूर्वपदावर येत आहे, त्यामुळे शहरात पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू करता येईल का? करायची असल्यास काय सुरक्षेचे उपाय असतील? आशिष भोयर यांचा आणखी एक प्रश्न आहे. शहरातील बंद असलेल्या रस्त्याच्या निर्माण कार्याला सुरू करण्याचे निर्देश द्यावे. मान्सून बघता पुढे समस्या उद्भवण्याची संभावना आहे. 2 प्रश्न आपण जे विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की आपण पूर्वपदावर येताना पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू करणार का? निश्चितच याचा विचार आहे. हे करत असताना आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचं पालन कसं होईल याची तयारी करायची आहे. कोणते रूट्स करायचे आहेत. बसमध्ये प्रोटोकॉल आहे तो आपण आपल्याकडे ऑलरेडी आता आपले जे क्वारंटाईन सेंटरसाठी नेणारे व्यक्ती आहेत की आमच्या टीम, त्यासाठी आम्ही आमच्या बसच्या पूर्ण युनिटला ही सवय लावलेली आहे की सॅनिटायझेशन कसं करायचं, ती माहिती तर झालेलीच आहे. परंतु ज्यावेळेस पब्लिक ट्रान्सपोर्टून चालू किती पॅसेंजर्स ठेवायचे, सीटवर कसे बसायचे, तिथं प्रोटोकॉल कसा पाळायचा, ह्याही आम्ही प्रोटोकॉल्स तयार केलेले आहेत. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस स्टार्टिंगला काही रूटवरती हा प्रयोग करून त्याचं पालन कसं होतं, नागरिक कसं पालन करतात हे बघावं लागेल आणि त्या अनुषंगाने ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम टप्प्याटप्प्यानं ह्या गोष्टी आपल्याला निश्चित चालू करण्यात येईल, चालू कराव्या लागतील, त्या होतील. त्याचं टाईम टेबल मात्र आज मी सांगू शकणार नाही, कारण डिपेंडिंग ऑन सिच्युएशन, शासनाच्या गाईडलाईन्स याच्यावरती तो आपल्याला अवलंबून राहील. त्या दृष्टीने आपण काम करणार आहोत. हे निश्चितच विचाराधीन आहे. दुसरा जो प्रश्न आहे की पावसाळ्याच्या अगोदर रोडचे कामं, मुळामध्ये आपल्याला कल्पना असेल की सध्या परिस्थितीत सर्व शासनाची इन्क्लुडिंग कॉर्पोरेशनची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या खूप खालावलेली आहे. प्रॉपर्टी टॅक्स आपण वसूल करू शकत नाही, जेवढे नागरिक देतात त्यांना फोर्स करू शकत नाही. पाण्याचे टॅक्सच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. शासनाकडून GSTचं अनुदान येऊ शकत नाही, कारण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी चालू नसल्यामुळे GSTच पूर्णपणे भेटू शकत नाही. ही जी सायकल आहे, इकॉनॉमिक सायकल, जोपर्यंत रिवाईव्ह होत नाही तोपर्यंत इन्कम वाढणार नाही आहे. इन्कम आपल्याला जे ओरिजिन आहे ते भेटणार नाही आहे. पर्यायी त्याचा परिणाम हा आपला विकास कामावरती होणार आहे. नागपूर महानगरपालिकेचं बघता आपल्याला पगार आणि मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपल्याला स्ट्रीट लाईटचे पोल चालू ठेवायचे आहेत, स्वीपिंग जे आहे त्यांचा कर्मचारी जे आहेत ते एजन्सी आहेत त्यांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत, पाणी पुरवठ्यासाठी इलेक्ट्रिसिटी असेल कोणती एजन्सी आहे त्याच्या बाबतीत असेल, सॉलिड वेस्ट मॅनच्या बाबतीत असेल, ह्या ज्या मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी आहेत आणि पगार आणि पेन्शन ह्या जर बाबी बघितल्या तर दर महिन्याला 70 कोटी ते 80 कोटी रुपये लागतात. जोपर्यंत हे 70 कोटी ते 80 रुपये खर्च इन्कम होत नाही तोपर्यंत आपण ह्या ॲक्टिव्हिटी चालू करू शकणार नाही. म्हणून पहिलं टार्गेट आमचं हे आहे की 70 ते 80 कोटी भेटणं, त्याच्यामध्ये पगार, पेन्शन आणि डेली ॲक्टिव्हिटीज आपल्या ज्या स्वच्छतेपासून, पाण्यापासून, इलेक्ट्रिसिटीपर्यंत, स्ट्रीट लाईटपर्यंत ते गार्डनपर्यंत ह्या व्यवस्थित चालू ठेवणे ही पहिली प्रायोरिटी असणार आहे. याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस खर्च करायचा आहे त्याच्या प्रायोरिटी आपल्याला ठरावं लागतील. त्याच्यामध्ये हेल्थ ही आमची सर्वात पहिली प्रायोरिटी असणार आहे, सॅनिटेशन ही असणार आहे आणि मग त्याच्यानंतर रोडचा प्रश्न येणार आहे. त्याच्यामुळं अडचणी निश्चित आहेत. आता आपला प्रश्न हा जर असेल की सिमेंट रोड जे अर्धवट करायचे राहिलेले आहेत ते 2011मध्ये सुरू झालेले आहेत, ते आतापर्यंत कंप्लीट न झाल्या पाठीमागचं ही एक फायनान्शियल एक कारण आहे. त्याच्यामुळे त्याचा वेगळ्या तऱ्हेने विचार करता येईल. जे आवश्यक आहेत तेच कामं घेण्यात येतील, जे प्रायोरिटीचे आहेत तेच घेण्यात येतील. हे सगळं करत असताना फायनान्शियल पोझिशन आणि नीड ह्या 2 गोष्टी क्रायटेरिया लावूनच कामं होतील, अन्यथा कामं करणं शक्य नाही आहे. म्हणून अडचण निश्चित होणार आहे, परंतु आवश्यक त्या बाबी पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या पैशामधून प्रायोरिटी करून त्या दृष्टिकोनातून काम करण्यात येईल. त्याच्यामध्येही प्रायोरिटी हायेस्ट ही पब्लिक हेल्थला राहणार आहे. मला वाटतं आता बराच वेळ झालेला आहे. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. सर, काफ़ी सारे क्वेश्चंस आकर है, बट कीपिंग द टाइम इन माइंड वी विल एंड दिस विद दिस लास्ट क्वेश्चन. आदित्य कलम्बे और ऐसे काफ़ी लोगों के सेम क्वेश्चन है कि लॉकडाउन परमानेंट सोल्यूशन तो नहीं है. इफ़ इट टेक्स मोर देन 2-3 मंथ्स टू गेट कोरोना फ्री, एंड व्हाट आर द चांसेस इफ इट गेट्स कोरोना फ्री? सो व्हाट आर द प्लान्स अबाउट लॉकडाउन? विल इट एंड, विल इट प्रोसीड और व्हाट? लॉकडाउन कब खत्म होगा, when it will end, how it will end, what will start, what will not start, depends on severity. वायरस कितना सीवियर है, कितने हॉटस्पॉट है, कितने कंटेनमेंट जोन है, रेड है या नॉन रेड है, all these factors are going into it before making a decision. That is at national level, state level and local level. So all the 3 situations are assessed. लॉकडाउन ख़त्म करना ही है, लेकिन वो स्टैगर्ड वे से होगा, सिस्टमैटिक वे से होगा. एक साथ ही पूरे खोलेंगे तो फिर से वही क्राउडिंग होगी, फिर से वही प्रॉब्लम आएंगे. तो लोगों को ये आदत लगानी है, खुद को लगानी है कि हमारा जो काम है वो सोशल डिस्टेंसिंग, मास्क और कोविड-19 के गाइडलाइंस फॉलो करना. जब से हम हैबिट लगाएंगे तो इजी हो जाएगा.
सो एक एक एक्टिविटी करके आगे खोलना है, इसीलिए नॉन रेड एक्टिविटी कर रहे हैं। नॉन रेड में हम कुछ जो है रिलीज़ कर रहे हैं एक्टिविटीज़, एसेंशियल के साथ नॉन एसेंशियल कुछ चालू किए हैं। कंटेनमेंट, नॉन कंटेनमेंट, कंटेनमेंट में सिर्फ एसेंशियल है, नॉन कंटेनमेंट नॉन एसेंशियल कुछ चालू किए हैं। तो दिस इज गोइंग टू बी स्टैगर्ड अप्रोच डिपेंडिंग ऑन द सिचुएशन। ये 2 महीने खत्म होगा, 1 महीना, 1 साल लगेगा, अभी कोई नहीं बता पाएगा। ना वर्ल्ड का कोई देश बता पाता है, ना कोई मेडिकल साइंटिस्ट बता पाएगा, ना पॉलिटिशियन, ना एडमिनिस्ट्रेटर, ना ब्यूरोक्रेट, ना कॉमन पर्सन। सो ये डिपेंड्स करता है सिचुएशन कैसी उभर के आती है, हाउ डज सिचुएशन एमर्ज ओवर अ पीरियड ऑफ टाइम। अगर ये अच्छी होती है तो जो लॉकडाउन है जल्दी ख़त्म होगा, अगर अच्छी नहीं होती है तो स्टैगर्ड वे से वो ज़्यादा लंबा जाएगा। लेकिन पूरा तरह से लॉकडाउन करना संभव नहीं है। इकोनॉमिक एक्टिविटी और सोशल एक्टिविटी चालू करनी है, लेकिन वो कैसे किया जाए, कब किया जाए, कितना किया जाए, उसके स्टेप्स क्या हो, ये सब डिसीजन डिफरेंट लेवल पे हो रहे हैं। इसीलिए 5वें लॉकडाउन आएगा नहीं आएगा वो गवर्नमेंट की जो गाइडलाइन आएगी उस तरह से हम आगे जाएंगे। और हम सब से, मेरे से ही, आई आल्सो अपील टू ईच एंड एवरीबडी, please try to change and modify our ways of staying and living. Let us make this new normal. मास्क पहनना न्यू नॉर्मल होना चाहिए, सोशल डिस्टेंसिंग पालना न्यू नॉर्मल होना चाहिए। एक्टिविटी क्राउड में गए, मॉल में जाए, साथ में घूमे, ये नहीं होगा। वी हैव टू कीप सोशल डिस्टेंसिंग, वी हैव टू अबाइड बाय कोविड-19 नॉर्म्स। सो दैट इज द वे टू गो अबाउट। सो लेट अस चेंज वेज, लेट अस चेंज लाइफस्टाइल, that will automatically change our behavior, our actions, and that will definitely help each and every one. So my request and appeal is, let us start living and leading healthy life for healthy future, brighter future, healthy and wealthy world. Thank you. सर, एक शेवटचा प्रश्न आहे नितीन निमकर यांचा. या काळात कुणी ट्रान्सफर होऊन येत असेल तर कुठल्याही सोसायटीला किरायेदार म्हणून त्यांना थांबविण्याचा अधिकार आहे का, किंवा सोसायटी स्वतःचे नियम बनवून सध्या नव्या किरायेदारांना येण्यास मज्जाव करू शकते का? सर एक मिनिट. याशिवाय बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, जिम, पार्लर, ऑफिसेस सुरू करण्यात यावे याबद्दल सगळ्यांनी विनंती केली आहे, तर त्याबद्दलही आपण प्रकाश टाकावा. कोणीही व्यक्ती ट्रान्सफर होऊन कोणत्याही ठिकाणून येत असेल तर त्याला 14 दिवस क्वारंटाईन होणं गरजेचं आहे. त्याची हिस्ट्री आपण विचारली पाहिजे की आपण कुठून येत आहात, तिथं रेड झोन आहे का, नाही आहे का, आपल्याला काही सिम्टम्स आहेत का, हे विचारलं पाहिजे. आणि रेड झोनमधून जरी येत असेल तर तिथल्या डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीचं सर्टिफिकेट असल्याशिवाय ते येऊ शकत नाहीत. असे आले तर डेफिनेटली आमच्या कंट्रोल रूमला फोन करा, कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस किंवा हेल्थ डिपार्टमेंटला फोन करा. त्यांची चेकिंग केली जाईल, त्यांना विचारलं जाईल, आवश्यकता असल्यास तर होम क्वारंटाईन केलं जाईल, सिम्टम असेल तर टेस्ट केलं जाईल. ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आता राहिला प्रश्न रेंटवर द्यायचं का, रेंटवर आपण डेफिनेटली दिलं पाहिजे, फक्त ह्या प्रिकॉशन देऊन दिलं पाहिजे. आपण म्हणला की सोसायटी नियम करू शकते का, तर डेफिनेटली सोसायटी नियम करू शकते, परंतु ते सोसायटीचे नियम शासनाच्या नियमाच्या विरुद्ध असू शकत नाहीत. कॉपरेटिव्ह सोसायटी आहे, ऑस्ट्रसाइज करणारी सोसायटी नाही आहे. आणि म्हणून सोसायटीचे नियम बनवता रजिस्ट्रार आपण जे आपण रजिस्ट्रार डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार जे असतात त्यांना आपण बंधनकारक असतो, त्यांच्याकडून ते अप्रूव्ह करून घ्यायचे असतात. तर प्लीज त्यांच्याकडून अप्रूव्ह करून घ्या. परंतु कोणाला ऑस्ट्रसाइज करण्यासाठी नियम असू शकत नाहीत. हे इन्क्लुझिव्ह असले पाहिजेत, एक्सक्लुझिव्ह नाही. आपल्याला त्यांच्यापासून थ्रेट असणार नाही, आपल्यापासून त्यांना थ्रेट असणार नाही, हे मात्र निश्चित काळजी आपल्याला घ्यायची. राहिला प्रश्न पार्लर असेल, जिम्स असेल, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की परत क्राउडिंग होऊ नये म्हणून ह्यांना थोडं डेफर करत आहोत. परंतु हे काही कायमस्वरूपी बंद करण्याच्या गोष्टी नाही आहेत. ह्या डेफिनेटली चालू होणार आहे. प्रश्न फक्त चालू होणार आहे की नाही हा नाही आहे, प्रश्न ते केव्हा आणि कशा होणार आहे त्यासाठी आपल्याला थोडीशी कळ काढावी लागेल, थोडीशी वाट बघावं लागेल. कारण आपल्याला त्या दृष्टिकोनातून वाटचाल करायची, बिहेवियर चालू करायचं आहे. मला वाटतं आपण सर्व त्या दृष्टीने प्रत्येकाने एक जर पाऊल टाकलं तर निश्चितच आपण 10 पावलं पुढचे उठू शकतो. त्या दृष्टीने आपण सर्वांनी काम करावं, सहकार्य करावं, हेल्दी राहावं, आवश्यक त्याच वेळेस घराच्या बाहेर पडावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर आय थिंक कमेंट्स आहेत. सर प्रश्न आपले संपलेले आहेत, पण काही पॉझिटिव्ह कमेंट्स आलेले आहेत आणि त्या लोकांची इच्छा आहे की ती तुमच्यापर्यंत पोहोचावी, म्हणून मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. सचिन हवाले म्हणतात, आजपर्यंत आम्हाला नागपूर महानगरपालिकाच्या आयुक्तांचे नाव देखील माहिती व्हायचं नाही, पण आपण पहिले आयुक्त असे आहात ज्यांचे नाव आम्हाला त्यांच्या कार्यामुळे माहिती झाले. संकेत भट्टाचार्य म्हणतात, आम्ही नाशिकचे लोक आपल्याला मिस करीत आहोत. आपल्या प्रशासनिक कौशल्यावर आम्हाला गर्व आहे. याशिवाय अनेक जण म्हणतायत की सर आपल्या कार्याला सलाम, आपण आहात म्हणून आज नागपूर आटोक्यात आहे, सुरक्षित आहे. आम्ही आपल्या सूचनांचे अवश्य पालन करू. वी सपोर्ट TM.
नाशिक, सोलापूर, मुंबई, नवी मुंबई तुमची गरज आहे, असे शेकडो मेसेजेस आणि कमेंट्स आपल्याला आज इथे आलेले आहेत. तर या चांगल्या पॉईंटवर, चांगल्या ह्याच्यावर आपण आजचे सेशन संपले असे घोषित करूया. थँक्यू. धन्यवाद. वी नीड युअर सपोर्ट. थँक्यू.